शिंदेंच्या 2 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट आहे आणि पुढील 2 ते 3 दिवस हे पावसाचे आहेत असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या शिवसैनिकांची गैरसोय होणार नाही। या अनुषंगाने मेळावा इतर कुठल्या ठिकाणी घेता येईल का याची सुद्धा चाचपणी आता शिवसेनेकडून केली जाते आहे। दसरा मेळाव्याच्या आझाद मैदानावरच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। आझाद मैदानमधली सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर मुसळधार पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल या ठिकाणी झालेला आहे। तर दुसरीकडे दसरा मेळाव्याची तयारी ही देखील जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दसरा मेळाव्याचा शिवसेनेचा जो स्टेज आहे हा देखील उभा राहिलेला आहे, साहित्य येऊन पडलेलं आहे। दुसरीकडे या ठिकाणी जे विद्युत पुरवठा करणारे जे लाइटिंगचे टॉवर्स आहेत हे आहेत। तर मोठ्या प्रमाणात येणारे शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी मैदानात हजारोंच्या संख्येने खुर्च्या या देखील आणण्यात आलेल्या आहेत। 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट आहे। त्यामुळेच कुठेतरी जी शिवसेनेची कोर कमिटी आहे यांच्याकडनं बंदिस्त ठिकाणी हा दसरा मेळावा होऊ शकतो का या अनुषंगाने देखील चाचपणी केली जाते। मग वरळी डोम असेल किंवा गोरेगावचं नेस्को सेंटर असेल या ठिकाणी हा एक ऑप्शन तिकडे ठेवण्यात आल्याचं आपल्याला सांगितलं जात आहे। त्यामुळे एकूणच ही तयारी लक्षात घेता सध्या तरी आझाद मैदानवरतीच हा दसरा मेळावा होईल असं सांगितलं जात आहे। मात्र याच दसरा मेळाव्याची जी जबाबदारी आहे ही प्रामुख्याने मुंबईच्या पदाधिकाऱ्यांवरती असणार आहे। कारण राज्यातील जी पूर परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे राज्यातनं येणारे जे शिवसैनिक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते। त्यामुळे पदाधिकारी मेळाव्यात मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांवरती विशेष जबाबदारी राहणार आहे। या दसरा मेळाव्यासाठी विशेष 5 समित्या या देखील स्थापन करण्यात आलेल्या आहेत। त्यांच्याकडे विशेष विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। मग ती पार्किंगची असो, बसण्याची आसन व्यवस्था असो, स्टेज वरची एकूण तयारी असो, या सगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जो प्रश्न आहे तो म्हणजे हाच आहे की शिवसेनेचा दसरा मेळावा जर का त्याच्यावरती पावसाचं सावट राहिलं, कारण पुढील 2 ते 3 दिवस हे देखील पावसाचे सांगण्यात आलेले आहेत। त्यामुळे या पावसात शिवसैनिक या ठिकाणी जमतील, त्यांची गैरसोय होऊ शकते। त्यामुळे जी चाचपणी चालू आहे बंदिस्त ठिकाणी मेळाव्यासंदर्भातली ती देखील त्याबाबत कुठला निर्णय होतो का। मात्र तुर्तास जरी आपण पाहिलं तर आझाद मैदानवरतीच हा दसरा मेळावा होणार आहे आणि त्याची तयारी ही देखील सुरू आहे। त्यामुळे या दसरा मेळाव्यातनं शिंदे शिवसैनिकांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई।